विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी-एड प्रवेश प्रक्रियेविषयी यापूर्वी मी जे 3 व्हिडिओ तुमच्यासाठी केलेले ते तुम्ही सर्वांनी पाहिलेत. त्यातनं तुम्हाला बऱ्याचशा बाबींची कल्पना आलेली. त्याच्या पुढे जाणारा आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण बी-एड ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयीची अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे ती समजून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, जेणेकरून यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज सोप्या भाषेमध्ये समजेल. आणि खरं तर काय होईल की यातल्या ज्या प्रत्येक बाबी त्या तुम्हाला समजावून सांगण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे या व्हिडिओला. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. आपण बघूया की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची बी-एड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये दिनांक 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण होणार आहे. आणि तुम्हा सर्वांना कल्पना आहे की या अभ्यासक्रमाचा संकेतांक, अभ्यासक्रमाचा कोड हा P108 आहे. तर यामध्ये आपण प्रामुख्यानं याच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरत असताना तुम्ही कोणकोणत्या बाबी समजून घेतल्या पाहिजेत, त्याची अगदी थोडक्यामध्ये आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतोय. हे अधिकृतरित्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातलं माहिती पुस्तक मी खास तुमच्यासाठी या ठिकाणी शेअर करतोय. तुम्हाला त्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी समजावून देतोय. त्यामुळे आपण बघूया की यातल्या कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम 2 वर्षांचा आहे आणि तुम्ही जर का 2 वर्षासाठी ॲडमिशन जरी घेत असला, तरी तुम्हाला काही कारणामुळं तुमचं जर काही एखादं वर्ष राहिलं किंवा एखाद्या वर्षातला तुमचा विषय मागे राहिला, तर कमाल 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. या अभ्यासक्रमाचं माध्यम मराठी असणार आहे. सगळं जे साहित्य ज्याला आपण सेल्फ स्टडी मटेरियल म्हणतो ते मराठीमध्ये उपलब्ध असणार आहे. आता यासाठी ज्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण बघूया. यातल्या फक्त ज्या महत्त्वाच्या बाबी त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी सर्वांनी ही माहिती पुस्तिका जी आहे ती डाउनलोड करून घेऊन त्याची प्रिंट घ्यावी आणि मी ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगत आहे त्या तुम्ही सर्व गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पुढच्या कृती करा. तुम्ही ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे 3 दिवस स्वतःच्या प्रवेश अर्जामध्ये दुरुस्त करण्याची संधी दिली जाते. म्हणजे साहजिकच यावर्षी 3 ऑगस्टला प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. त्यामुळे पुढे 4, 5 आणि 6 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये तुम्ही काही अपूर्णता राहिली तर ती दुरुस्त करू शकणार आहात. यावर्षीची तुम्हाला सेवा कालावधीसाठी तुमचा अनुभव लिहायचा आहे, तर तो अनुभव हा 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला नोंदवता येणार आहे. म्हणजे 30 एप्रिल 2026 रोजी तुमची किती सेवाकाल झालेला आहे, तर त्यानुसार तुम्ही ते अध्यापन अनुभवाचे गुण घेऊ शकता. प्रत्येक वर्षासाठी 1 गुण हे मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्यानुसारचे गुण तिथं तुमचे येतील. ऑनलाईन प्रवेश अर्जात भरलेल्या संपूर्ण माहितीचे मूळ पुरावे पडताळणी वेळी आपणाकडे असणे अनिवार्य असेल. मूळ कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित माहिती ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे तुम्ही खरी तीच माहिती लिहिणं गरजेचं आहे. यासाठी शुल्क मी मागच्या व्हिडिओतही सांगितले, आताही सांगतो की ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹5000 आणि हे सगळं शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच भरायचं आहे. काही जर का कारणामुळं तुमचा अर्ज रद्द झाला तर ती रक्कम कशी परत मिळेल हे काय सांगते काय आपण आता समजून घ्यायची गरज नाही आहे. आता खूप महत्त्वाच्या ज्या गोष्टी त्याच आपण जाणून घेऊया. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये नोकरीला असतात त्या जिल्ह्यातील बी-एड अभ्यास केंद्रावर तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करणार आहात. त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यातून ॲप्लाय करा. साधारणतः प्रत्येक जिल्ह्यातल्या एका अभ्यास केंद्रासाठी 41 ते 42 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आता ही प्रवेश प्रक्रिये संदर्भातली जी माहिती आहे ती मला वाटतं याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेली. त्यामुळे इथं परत मी ती रिवाईज करत नाही आहे. तुम्ही डी-एड, डी-टी-एड किंवा डी-एल-एड पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे आणि तुम्ही शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेमध्ये किंवा शासनमान्य शाळामध्ये 2 पेक्षा जास्त वर्ष कार्यरत असणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी सांगितले आहे आपल्याला. याचं जे रिझर्वेशन असतं ते रिझर्वेशन तुम्ही स्क्रीनवर पाहताय. एकूण ज्याला आपण सामाजिक आरक्षण म्हणतो, समांतर आरक्षण म्हणतो, त्याची विभागणी या ठिकाणी दिलेली, तर ती तुम्हाला समजून घेता येईल की आपल्यासाठी आपल्या कॅटेगरीला किती जागा असतील 40-42 पैकी. मी सांगितलं तुम्हाला की बी-एड शिक्षणक्रमाला एकूण 1500 जागांना मंजुरी दिली. प्रत्येक ठिकाणी 41 ते 42 जागा भरण्यात येतात. आरक्षण समजून घेतलं आपण.
तुमचं जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, विशेषतः जे ओबीसीचे कॅटेगरीमधले विद्यार्थी असतील किंवा जे EWSमधून प्रमाणपत्र भरणारे असतील, तर त्यांनी 1/4/2026 नंतरचं ते असणं गरजेचं आहे. म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षातलं तुम्हाला ते असायला पाहिजे, अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत, जे कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला जे सांगितलं आहे, तर त्याचनुसार 10% आरक्षण असणार आहे. या आरक्षणाचे जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, त्याची माहिती दिलेली. दिव्यांग, ज्याला आपण अपंग म्हणतो, अपंगासाठीच्या जागेचा कसा आहे, सैनिकासाठीची जागा, अनाथ व्यक्तीसाठीची जागा, तर ती तुम्ही समजून घ्या. शिक्षणक्रमाची प्रवेश पात्रता आत्ताच आपण सांगितली, या अगोदरच्या व्हिडिओमधून सुद्धा सांगितलेली, त्यामुळे ती परत एकदा बघण्याची गरज नाही आहे. परत एकदा तुम्ही ती बघू शकता. कशामुळे प्रवेश अपात्र होऊ शकतो याची सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज हा तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन भरायचा आहे, तर तेव्हा प्रवेश अर्ज कसा भरावा याची माहिती दिलेली. इथून पुढे पुढच्या कालावधीमध्ये लवकरच मी तुम्हाला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातला देखील व्हिडिओ शक्य झालं तर अपलोड करील. बी एड प्रवेशासाठी ऑनलाईन जो अर्ज भरावा लागतो, त्याच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यामुळे त्या अर्जामध्ये कसल्याही प्रकारची चूक राहता कामा नये याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. हा अर्ज तुम्हाला कुठेही जमा करायचा नाही, तर विभागीय केंद्रावर प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरताना वेळी तुम्हाला तो तुमचा अर्ज जमा करायचा आहे. तुम्हाला जर का तुमची मार्कलिस्टवर टक्केवारी नसेल, तर ते CGPA जे सूत्र असतं, तर ती कशी काढायची याच्या संदर्भातली गाईडलाईन तुम्हाला 10.3.1, 2, 3, 4 या ठिकाणी दिलेली, तर त्यानुसारची तुम्ही ती देऊ शकता. सेवा कालावधीचा जो अनुभव असतो, तो तुम्ही कसा द्यायचा आहे, तर याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिलेली, की सेवा अनुभवाची नोंद करताना सुरुवातीपासून तुमच्याकडे पुरावे पाहिजेत. तुम्हाला एकूण ज्याला आपण काय म्हणतो, की अनुभवाचा पुरावा म्हणून आपलं जे अनुभव प्रमाणपत्र असतं, तेच दस्तऐवज फक्त मान्य करण्यात येणार नाही आहे. तर सेवा पुस्तिकेतील नोंदी, सेवा ऑर्डर, ज्याला आपण अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणतो, अर्जदाराकडे नाही ते तो अनुभव तक्त्यात नोंद करू नये. म्हणजे आपल्याकडं अधिकृत त्याचे पुरावे असणं गरजेचं आहे. ही पडताळणी कशी केली जाणार आहे याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आपण जरा पुढे जाऊया. तुम्हाला तुमची निवड झाल्याच्या नंतरची जी प्रक्रिया त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, की तुम्ही जर का याच्यासाठी निवड झाला, तर त्याला तुम्हाला विद्यापीठाला मेल वगैरे करण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला ते कळतं. ही निवड प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे, की कशी निवड होते, काय. आपण गुण देखील लक्षात घेतले निवड प्रक्रियेचे, शैक्षणिक पात्रता, आणि आता हा जो तक्ता आहे तो खूप महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला मी सांगतो, की तुम्हाला तुमचे जे अध्यापन अनुभवाव्यतिरिक्तचे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसारचे जे गुण असतील, तर ते गुण तुम्हाला याच्यानुसार मिळणार आहे, त्याची तुम्ही दक्षता घ्या. मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून सुद्धा सांगितले, आज देखील परत सांगतोय. त्यामुळे इथं अर्ज भरत असताना आपण प्रामुख्यानं आपलं जर का पदवी स्तरावरचं शिक्षण किंवा कुठल्याही प्रकारचं शिक्षण जे की माझं पारंपरिक आणि यशवंतराव चव्हाणमधून झालेलं असेल, तर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या अभ्यासक्रमाला जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण त्याच्यासाठीचे अतिरिक्त गुण तुम्हाला दिसत आहेत, की प्रमाणपत्रासाठी 2 गुण, पदविकासाठी 3 गुण, पदवी प्रमाणपत्रासाठी 4, पदव्युत्तर पदवीसाठी 5, आणि साधारणतः संशोधन आपलं नसतं म्हणून ते आपण बघायचं टाळूया. प्रवेश प्रक्रियेचं तर बघतोय आपण. ज्यांची पदवीधर वेतन श्रेणी, त्या संदर्भामधला हा कॉलम खूप महत्त्वाचा आहे, 11.7चा पॅरेग्राफ. तर ज्यांना कोणाला ज्यांच्याकडे हा भाग असेल, तर त्यांनी तो समजून घ्यावा आणि त्याच्यानुसार आपण तुम्हाला ते पुढची प्रक्रिया करता येईल. यादीमध्ये नाव आहे की नाही ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर कसं पाहाल, म्हणजे आता ही सगळी प्रवेश प्रक्रिया तुम्ही 3 ऑगस्टपर्यंत पूर्ण केली. साधारणतः पुढच्या आठवडाभरामध्ये किंवा काही कालावधीमध्ये जो तुमचा मेरिट लिस्ट लागेल, तर ते मेरिट लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, की विद्यापीठाच्या होम पेज वर सेवांतर्गत बी एड प्रवेश प्रक्रिया हा स्वतंत्र एक टॅब असतो. त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला ते कशी मेरिट लिस्ट पाहिजे याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या असतात. त्या वाचून तुम्ही कृती केली म्हणजे आपोआप तुम्ही तुमच्या मेरिट लिस्टपर्यंत पोहोचणार आहात. हा बी.एड प्रवेश केल्यानंतर तुम्ही अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईलवर पासवर्ड येईल, त्यावर अर्जदाराने प्रोफाईल तपासून पाहावे. अभ्यासक्रम निवड नावाच्या संदर्भात जर काही त्रुटी असतील, तर तातडीने विभागीय केंद्रावर संपर्क साधावा. प्रोफाईल तपासणीसाठी दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारची माहिती, अभ्यासक्रम बदल होत नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे जर का आपलं एकदा प्रोफाईल तयार झालं आणि त्या प्रोफाईलमध्ये
आपण जे विषय निवडत असतो प्रथम सत्राचे, द्वितीय सत्राचे, तृतीय सत्राचे आणि चतुर्थ सत्राचे किंवा नावामध्ये इतर काही महत्त्वाची बदल असेल तर तो लगेच करून घ्यायचा आहे. पुन्हा ते होत नाही याची तुम्ही दक्षता घेणं गरजेचं आहे. एकदा बी-एड फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं म्हणजे सेकंड इयरला आपण आपोआप जातो असं नाही आहे. तर फर्स्ट इयरची प्रवेश प्रक्रिया झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी म्हणजेच 27-28 या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला पुन्हा सेकंड इयरला ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घ्यावा लागतो आणि असं जर का कोणी केलं नाही तर तुम्हाला अंतिम परीक्षा देता येत नाही. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण सिलेबस कोणकोणते ते बघूया. अगदी धावत्या पद्धतीनं बघूया. याच्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी तुम्हाला करणार आहे. त्यामुळे इथं काही मी फारसं तुम्हाला सांगत नाही आहे. यावर्षीपासून बी-एडच्या अभ्यासक्रमाला सेमिस्टर पॅटर्न लागू होतो. त्यामुळं एका वर्षात 2 असे याचे 2 वर्षात मिळून 4 सत्र असणार आहेत. एक प्रथम वर्षाला प्रथम सत्र, द्वितीय सत्र, तृतीय सत्र आणि चतुर्थ सत्र असे 4 सत्र आहेत आणि या 4 सत्रातला ऑप्शनल विषय जो तुम्हाला निवडायचा असतो तो या ठिकाणी दिली पहा सूचना की प्रवेश निश्चितीनंतर कोणत्याही अभ्यासक्रमात वैकल्पिक अभ्यासक्रमात अध्यापन पद्धतीत बदल केला जात नाही आणि हा बदल करायचा असेल तर ₹5,000 शुल्क भरावं लागतं. त्यामुळे आपले विषय कसे ठरवायचे याच्या संदर्भातला एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच या चॅनलवर अपलोड करतोय. संपर्क सत्रातली माहिती तर ती आपल्याला काही पाहायची गरज नाही आहे. त्यानंतर आपलं मूल्यमापन कसं केलं जाणार आहे त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता खूप जी महत्त्वाची माहिती ती फक्त मी तुम्हाला सांगतो. तुमचं जे प्रवेशाचं शुल्क असणार आहे ते साधारणतः पहिल्या वर्षाला ₹23,428 आणि दुसऱ्या वर्षाला ₹23,478 हा यामध्ये दोन्ही याची फी असते. अभ्यास केंद्राची सुद्धा फी असते आणि विद्यापीठाची फी असते. म्हणजे टोटल तुम्हाला एवढी फी 2 वर्षामध्ये भरणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला ते साहित्य कसं दिलं जातं त्याची माहिती सांगितलेली. जर का तुम्ही बी-एडला पात्र ठरला, मेरिट लिस्टमध्ये लागला तर तुम्हाला ई-बी-सी आय-डी कसा तयार करायचा, अपार आय-डी कसा तयार करायचा, डी-ई-बी आय-डी कसा करायचा याच्या संदर्भातल्या सूचना इथं आहेत. आणि आपण प्रवेश कसा घेणार आहात त्याच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची माहिती ही जरा समजून घ्या, की तुम्ही तुमचे मेरिट लिस्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे विभागीय केंद्र आहे त्या विभागातलं त्या विभागीय केंद्रावर जाऊन तुम्हाला तुमची पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची. जसं की आता मी उदाहरणादाखल फक्त एकच सांगतो. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या 5 जिल्ह्यांसाठीचं विभागीय केंद्र हे अमरावती या ठिकाणी आहे. तर त्या अमरावती या विभागीय केंद्रावर जाऊन तुम्हाला तुमची तिथली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची. तुम्ही जर का मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झाला तर. अशा पद्धतीने ही सगळ्या एकूण आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यानुसारच्या बी-एड अभ्यास केंद्रांची नावं आहेत ती तुम्ही प्रिंट काढल्यानंतर समजून घेऊ शकता. म्हणजे त्यातनं तुम्हाला कल्पना येईल की आपला प्रवेश कुठे होणार आहे, काय होणार आहे, या बाबी तुम्हाला यातनं पाहायला मिळतील. इथं परत दिलंय पहा की अध्ययनार्थीने प्रवेशाच्या वेळी निवडलेल्या अभ्यासक्रमात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव बदल करण्यास मान्यता देण्यात येणार नाही. कोणी बदल केला व त्यामुळे निकालात चूक झाल्यास त्यास विद्यार्थी जबाबदार असेल. त्यामुळं यात चुका होणार नाही याची आपण प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मी जे तुम्हाला सांगत होतो ना की याच्यासाठी ₹5,000 दंड कसा आहे ते पहा, की विषय बदल असल्यास विहित कालावधीत ₹5,000 भरून विषय बदल करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला विषय बदलावाच लागणार नाही. याची काळजी आपण पुढच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ आणि त्याच्या संदर्भातली त्यानुसारची तुम्ही कार्यवाही करा. जर का तुम्ही एकाच वेळेस 2 अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला असेल तर आणि दोन्ही अभ्यासक्रमांची परीक्षा जर का एकाच कालावधीत येत असेल, तर कुठल्या अभ्यासक्रमाची परीक्षा द्यायची याचा निर्णय तुम्ही सर्वस्वी स्वतः घ्यायचा आहे. म्हणजे विद्यापीठानं ती जबाबदारी स्वतःकडे घेतलेली नाही आहे. त्यामुळे आपण ठरवायचं की आपल्याला कुठल्या याच्यात प्रवेश घ्यायचा आहे. आता इथं तुम्हाला जे महत्त्वाचे विभाग आहेत त्याचे पान नंबर दिलेले आहेत. तर मला वाटतं ती काही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे. परिशिष्ट खूप महत्त्वाची, तर ती परिशिष्ट एकदा बघून घ्या. हे आरक्षणाच्या संदर्भातलं परिशिष्ट आहे ते परिशिष्ट आपण समजून घेऊया. त्यानंतर तुम्हाला सेवा नोंद कशी करायची, सर्व्हिस रेकॉर्ड कसं करायचं आहे, तर याच्या संदर्भातली जी माहिती आहे, तर ती माहिती या ठिकाणी तुम्ही भरायची. जर का तुमची 6 शाळापेक्षा जास्त शाळामध्ये नोकरी झालेली असेल किंवा 6 पेक्षा जास्त अनुभवाची प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील, तर तुम्ही दुसरं पेज त्या ठिकाणी वापरायचं आहे. कंटिन्यू करायचं आहे तुम्ही. त्यानंतर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्थळ, दिनांक या ज्या सोप्या-सोप्या गोष्टी आहेत, त्या देखील तुम्ही लिहिणार आहात. सर्व अर्जदारांनी भरावयाचं हमीपत्र आहे. तर त्या हमीपत्रामध्ये तुम्ही जी काही माहिती वाचली, तर ते परत मी काय सांगतो त्याचं लक्षात घ्या, की माहिती पुस्तिकेतली मी सर्व माहिती वाचली आहे तुमच्याकडून ते हमीपत्रावर लिहून घेत आहेत. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही हे सगळं तुम्ही ही सगळं माहिती पुस्तक काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. आणि संमती घेतली आहे ज्या महत्त्वाच्या बाबी त्या या हमीपत्रामध्ये आहेत. त्यानंतर केवळ प्रवेश इच्छुक शिक्षकांसाठी शिफारस प्रमाणपत्र म्हणजे ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांच्यासाठी पुढं ही तुम्हाला घ्यायचं आहे. प्रवेश इच्छुक म्हणजे प्रवेश घेणाऱ्या शिक्षकांसाठी त्यासाठी तुम्हाला हे सुद्धा भरून देणं गरजेचं आहे. इथं जर का तुम्ही
शिक्षक म्हणून कार्यरत असाल तर तुमच्या मुख्याध्यापकांची सही शिक्का असला तर चालतो. जर का मुख्याध्यापकच अर्ज करणार असतील तर त्यांना त्यांचे जे वरिष्ठ असतात ते मग आयुक्त असतील, गट शिक्षणाधिकारी असतील किंवा शिक्षणाधिकारी असतील, प्रशासन अधिकारी असतील त्यांची सही शिक्का त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या बी-एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली सर्व माहिती दिली. खास तुम्हा सर्वांच्या एकूणच मदतीसाठी, सोयीसाठी मी या माहिती पुस्तिकेची पी-डी-एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही ते घेऊ शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या माहितीतील जास्तीत जास्त बी-एड करू इच्छिणाऱ्या प्राथमिक शिक्षकांपर्यंत नक्की पाठवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपण या ठिकाणी थांबूया. थँक यू सो मच.